नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या समवेत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप राक्षे सर. खरं तर राज्यामध्ये अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने सातारा नगर परिषदेच्या माध्यमातून अर्थसंकल्प नुकताच आता जाहीर होणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या अनुषंगानं आपण गुरुच्या गप्पांमध्ये राक्षस सरांशी संवाद साधणार आहोत. नमस्कार सर, काय सांगाल? आता नगर परिषदेचं निवडणुका झाल्या, त्यानंतर सभापती निवडी जाहीर झाल्या, पहिली सभा देखील झाली, मात्र सर्वांना लक्ष लागून राहिलंय ते अर्थसंकल्प जाहीर करण्यासंदर्भात काय सांगाल सर? बरोबर आहे. ज्या पद्धतीनं निवडणुका झाल्या, सातारा नगरपालिकेच्या झाल्या, त्याआधी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या झाल्या. हो. राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो येत्या 6 मार्चला सादर होणार आहे. तसंच सातारा नगरपालिकेचा जो अर्थसंकल्प आहे तो 27 फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. आणि यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे तो प्रशासकीय अंदाजपत्रक किंवा प्रशासकीय बजेट नसणार आहे, ते लोकप्रतिनिधींच्या द्वारे सादर केलं जाणार आहे. पण त्याची आखणी ही प्रशासनाकडनं झालेली आहे. आता प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांना कल्पना देणारी, म्हणजे काय केलंय बजेटमध्ये याची एक रंगीत तालीम होणार आहे. त्याची स्थायी समितीची सभा ज्याला म्हणतो आपण, ती 25 तारखेला होणार आहे. या 25 तारखेच्या एक स्थायी समितीची जी पहिली बैठक होईल, त्याच्यात पदसिद्ध अध्यक्ष नगराध्यक्ष अमोल मोहिते जे बजेट मांडणार आहेत, उपनगराध्यक्ष ॲडव्होकेट DG बनकर आणि सगळ्या ज्या समित्यांचे जे सभापती आहेत, हे सर्व सभापती या बजेटवर चर्चा करतील आणि आपण कशा पद्धतीनं बजेट सादर केलेलं आहे याची एक रंगीत तालीम आपल्या अकाउंटंट म्हणजे लेखापाल जे आहेत, एकनाथ गवारी, भालचंद्र डोंबे, हे जे आपले लेखा विभागाचे नेहमीचे बजेट करणारे तयार करणारी जी मंडळी आहेत, मुख्याधिकारी आपले आता अतिरिक्त कार्यभार असलेले अभिजित बापट यांच्या कार्यकाळात ते तयार झालं. पण आता विनोद जळक पुन्हा कालपासून हजर झाले, त्यामुळं विनोद जळक साहेब त्या बैठकीला असतील. तर साधारण 597 कोटीचं बजेट आहे. म्हणजे ह्या 2026-27चं जे बजेट यांनी तयार केले ते 597 कोटीचं बजेट आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल तर की त्याच्या मागच्या वर्षी 650 कोटीचं सादर झालं होतं, मग परत 597 कोटी कमी कसं आलं? या वर्षीच्या बजेटमध्ये आणि या वर्षीच्या बजेटमध्ये तुलनात्मक काय फरक असतो? तुलनात्मक फरक हाच आहे की सातारा नगरपालिकेचं बजेट जर तुम्ही काढून बघितलं तर त्याच्यामध्ये कर उत्पन्न म्हणजे नगरपालिकेचं स्व उत्पन्न जे आहे ते 30% म्हणजे साधारण 35 ते 40 कोटी असतं. म्हणजे जे पाणीपट्टी किंवा घरपट्टी जी आहे त्याच्यानंतरचे जे आकडे वाढत जातात, तर त्याच्यामध्ये सहाय्यक अनुदाने आहेत, उपदाने आहेत, वित्त आयोगाचे पैसे आहेत किंवा मोठ्या ज्या विकास योजना आहे, या विकास योजनांसाठी आपण जे प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करतो त्याच्यासाठी येणारी जी अनुदानं आहेत, त्याचबरोबर नगरपालिका वेगवेगळ्या विकास कामांसाठी काय खर्च करणार आहे, म्हणजे ज्याला आपण भांडवली खर्च जे म्हणतो आपण मोठ्या कामांसाठी, तर अशा सगळ्या जे मोठे आकडे जे येतात, तर ही सगळी उपदानं अनुदानं मिळून ते बजेट आपलं साधारण 597 कोटीपर्यंत दाखवलं जातं. शिल्की अंदाजपत्रक असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला शिल्लक दाखवावी लागते मागच्या वर्षीची, मागच्या अंदाजपत्रकाची. आणि या अंदाजपत्रकामध्ये साधारण ती शिल्लक 4.5 लाख दाखवलेली आहे. आणि ज्यावेळेला आपण एका वर्षाच्या बजेटची जी तरतूद बघतो आपण, तर शेवटचे 4 महिने म्हणजे साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे पुरवण्या मागण्या येतात डिसेंबरमध्ये आणि मग त्याच्यासाठी काही तरतुदी असतात. तर यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी काहीतरी 62 कोटी रुपयांची तरतूद दाखवलेली आहे पुरवण्या मागण्यासाठी. अचानक जर काही भांडवली खर्च उद्भवले, लायबिलिटीज काही आल्या, काही विकास कामांना पैसे द्यावे लागले, तर त्या दृष्टीने त्यांनी नियोजन केलेलं आहे. 597 कोटीचं बजेट छत्रपती शिवाजी सभागृहात सकाळी 11 वाजता 27 तारखेला ॲडव्होकेट DG बनकर पहिल्यांदा 4.5 वर्षानंतर लोकनियुक्त जे नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हे सादर केलं जाणार आहे. सर, सातारा नगर परिषदेचं हे बजेट म्हणजे अनेक वर्ष आपण पाहिलं तर प्रशासकीय कारभार होता. या अनुषंगानं बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागत होता. आता सर्व बॉडी फॉर्म झालेली आहे. या बजेटकडे नागरिकांची उत्सुकता आहे. बघा, कुठल्याही नगरपालिकेसाठी किंवा शहराच्या विकासासाठी शेवटी आयव्यय ज्याला म्हणतो आपण, आय म्हणजे उत्पन्न आणि व्यय म्हणजे खर्च,
नगरपालिकेला ही अवधानं सांभाळावी लागतात. नगरपालिकेला नेहमी जसं राज्याच्या तिजोरीचं लक्ष, म्हणजे राज्याची तिजोरी जर सांभाळली तर राज्य चालू शकतं, हा, तसं सातारा नगरपालिकेला सुद्धा आपली तिजोरी सांभाळावी लागते. कारण दैनंदिन खर्च आहेत, इमारतीच्या आस्थापना आहेत, त्याची बिलं आहेत, कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, पेन्शन योजना आहेत, 10% लोकवर्गणी आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या महसुली जे खर्च आहेत मोठे, काही आपण घेतलेली कर्ज आहेत, त्या कर्जांची व्याज दर किंवा या सगळ्या गोष्टी खर्चाच्या आहेत. त्यामुळे आपला कोर महसूल मी कायमच ह्याच्यावर भर दिलेला असतो की आपली तिजोरी किती स्ट्रॉंग आपल्याला करता येईल, किती सशक्त करता येईल, आपला महसूल आपल्याला किती वाढवता येईल. खरंच तुम्ही महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे की नगर परिषदेच्या उत्पन्नाचे स्रोत हे वास्तविक स्वरूपात आहेत, मात्र अनेकदा असं झालेलं आहे किंवा दिसतं आपल्याला की याचं होतं नेमकं काय. तर त्या अनुषंगाने काय नेमकं सांगाल, कारण की हा बजेटचा जो विषय आहे तो यामध्ये नक्कीच येणार. बरोबर. काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये मंडई असते, आपल्या त्या मंडईला फी आकारली जाते. प्रत्येक गाळ्याला, प्रत्येक जो भाजीवाला आहे, जो आपले कट्ट्यांचा लिलाव मध्ये झाला होता भवानी पेठेतल्या, तर त्याच्याकडनं एक नाममात्र फी घेतली जाते. बरोबर. त्याचबरोबर आपल्या ज्या खुल्या जागा आहेत त्या खुल्या जागांचे लिलाव असतात नगरपालिकेचे, की आपले जे गाळे असतात, आपल्याकडनं जी व्यापारी संकुलं बांधली जातात, त्या व्यापारी संकुलाच्या माध्यमातून त्यांची लिलाव येतात, त्याचं भाडं येतं, हा एक महसूल आहे. त्याचबरोबर आपल्याकडं घरपट्टी आकारणी जी आहे, म्हणजे जे आपल्याकडं नगरपालिका हद्दवाढ होण्यापूर्वी 1,20,000 लोकसंख्या होती, ती आता 1,81,000 इतकी झालेली आहे. म्हणजे जवळजवळ 43% वाढ झालेली त्या लोकसंख्येमध्ये. ज्या मालमत्ता आपल्याकडे पहिल्यांदा साधारण 32,000च्या आसपास होत्या, त्या आता वाढीव होऊन आता जवळपास 66,000च्या पुढे गेले. मग त्या घरपट्टीची वसुली, आता बऱ्याच वेळा असं होतं की काही तांत्रिक वाद असतात, काही न्यायालयीन वाद असतात, त्यामुळं आणि ज्या वेळेला हद्दवाढ डिक्लेअर झाली त्यालाही आता मला वाटतं जवळपास 9 वर्ष झाली. 2017 मध्ये त्याची अधिसूचना निघाली होती आणि 5 मार्च 2020ला प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी सुरू झाली. आणि 2020 पासून 2026 पर्यंत जे नवीन क्षेत्र आपल्या हद्दवाढ भागात आलेले आहे त्यांना प्रत्येकी 10% घरपट्टी ही वाढीव, म्हणजे पहिल्यांदा त्यांना एकदमच नॉमिनल घरपट्टी येणार, त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी त्यांना त्यांच्या घरपट्टीमध्ये 10% वाढ ही अपेक्षित धरलेली आहे. आणि आता ज्या घरपट्ट्या त्यांना येतील, म्हणजे किंवा आल्या पण असतील, तर एकदम ती रक्कम वाढवून येते. आणि याचा गैरसमज असा होतो की ही टप्प्याटप्प्याने वाढवलेली घरपट्टी असते. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की नागरिकांकडनं त्या मुदतीत ती भरली जात नाही, त्यामुळे त्याच्यावर 2% शास्ती बसते आपल्याला, ती प्रत्येक महिन्याला असते. पण शास्ती जशी वाढत जाते मग तेव्हा मग नागरिक तक्रारी करतात की आम्हाला खूपच प्रचंड वाढून आलेली आहे. पण त्याचा मुद्दा मूळ असा असतो की तुम्हाला एक मुदत दिलेली असते नगरपालिकेने, की त्या ह्याच्यात भरली तर तुम्हाला जी शास्ती पडणार असते ती पडत नाही तुम्हाला. पण बऱ्याच वेळा होतं असं की लोकांमध्ये त्याचं जी जागरूकता पाहिजे, त्या जागरूकतेअभावीच हे घरपट्टीचं वाढत जातं. ही घरपट्टी मजबूत असेल, तुमचं पालिकेचा महसूल मजबूत असेल, तर आपल्याला जो बजेटचा विषय आहे, लोकवर्गणीचा जो विषय आहे मोठ्या विकास कामांसाठी, तो महत्वाचा त्यासाठी वापरताय. त्याच्यामध्ये आपल्याला अजूनही सातारा हे पेन्शनर सिटी किंवा सातारा सुविधांपासून वंचित, सातारा विकसनशील शहर, विकसित शहर नाही, विकासाच्या टप्प्यावर असलेलं शहर असं म्हणतो आपण. तर त्याला एकच कारण आहे की आपण अजूनही अनुदानावर अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला पगार 545 जी आस्थापना आहे आपली, त्यातले 13-14% आता रिटायर झालेले असतील, तर त्यांच्या पगारासाठी सुद्धा आपल्याला कमीत कमी 1.5 कोटी रुपये लागतात महिन्याला. म्हणजे 18 म्हणजे आपले सर्व आस्थापना, सर्व जे कर्मचारी 24-25 आस्थापना आहेत आपल्या, वेगवेगळे विभाग आहेत, तर साधारण 545 कर्मचारी. आणि जर तुम्ही स्वच्छता विभागाची आस्थापना बघितली तर 280 परमनंट स्वच्छता सेवक आहेत आणि 400+ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे, म्हणजे 650चा कोर आहे आपला सगळा मिळून. आणि या आरोग्य आणि पाणी पुरवठा, म्हणजे माझी माहिती कदाचित व्हेरीफाय करावी लागेल, बजेटमध्ये ह्या ज्या 2 व्यवस्था आहेत, म्हणजे आरोग्य आणि पाणी पुरवठा, खूप संवेदनशील असतात. या दोन्ही सेवा आपल्या तुटीमध्ये. आता हे आकडे मी आता रिव्हील नाही करू शकत कारण तो एक प्रोटोकॉल आहे. बरोबर आहे. बजेटचे आकडे हे
त्यांनी जाहीर करणं वास्तविक आहे. त्यांनी सांगणं महत्वाचं आहे. त्याच्या आधी बजेट फोडणं हे संकेताला धरून नाही तरी सुद्धा काही म्हणजे 150% जास्त या दोन्ही सेवा तुटीमध्ये आहेत. तर या तुटींचा आपल्याला विचार करावा लागणार. सर, साताऱ्यातल्या पाणी पुरवठा आणि स्वच्छतेच्या अनुषंगानं महत्वाचं असलेलं आपलं जे आरोग्य विभाग आहे, या दोन्हीला खरं तर बजेटमध्ये प्राधान्यानं नेहमीच पाहिलं जातं. सातारा तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने विकसनशीलतेकडे चाललेला आहे. साताऱ्यामध्ये आता टोपोग्राफी पाहिली तर हद्दवाढीचा भरपूर भाग आलेला आहे. काय सांगाल की या गोष्टींमध्ये आता बजेटमध्ये कशा तरतुदी असणं अपेक्षित आहे? काय त्याला प्राधान्य दिलं पाहिजे? बघा, हद्दवाढ जी आहे तर हद्दवाढीचा जो विषय जेव्हा येतो 2017 ला हद्दवाढ जाहीर झाली. अजितदादांनी शिवेंद्रसिंहराजेंनाच बोलवलं होतं आणि त्याचं पत्रही शिवेंद्रसिंहराजेच घेऊन आले होते. 2020 ला ज्या वेळेला हद्दवाढीचं प्रत्यक्ष एक्झिक्युशन सुरू झालं त्यावेळेला आपल्याला 48 कोटी रुपये आले होते. 48 कोटी ही काही फार बिग साईज अमाऊंट नाही, पण तरी सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये 48 कोटी त्या पद्धतीनं पायाभूत सुविधा म्हणजे शाहूनगर असेल, शाहूपुरी असेल किंवा दर्याचा भाग असेल, खेड ग्रामपंचायत जे आपले म्हणजे महामार्गाच्या अलीकडचा जो भाग आहे तो आपल्याकडे आलेला आहे, किंवा विलासपूर सारखा जो भाग आहे, गोडोली, रामराव पवारनगर, गोळीबार मैदान, त्रिशंकू भाग आहेत, हे आपल्याकडे आलेले आहेत. तर या भागांमधल्या शेवटी पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, पाणी आणि गटार आणि पथदिवे, ह्या ज्या 4 बेसिक अम्युनिटीज आहेत त्या अम्युनिटीजवर त्या पद्धतीनं वर्कआउट करणं आणि ते खर्च करणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो टप्पा येतो की लोकांना सुविधा म्हणजे गार्डन असतील, उद्यान असतील, नाना नानी पार्क असतील, किंवा तुमची गार्बेज सिस्टीम म्हणजे कचरा संकलन प्रक्रिया केंद्र असतील, किंवा लोकांसाठी एखादं नाट्यगृह असेल, वेगळं सुविधा केंद्र असेल, किंवा करभरणा केंद्र असतील, अशा वेगवेगळ्या सुविधा पुढच्या टप्प्यामध्ये लोकांना द्याव्या लागतात. आणि ह्याचं नियोजन सातारा नगरपालिकेने केलेलं आहे. त्या पद्धतीने त्यांची कामं चालू आहेत. म्हणजे मला वाटतं आपण जवळपास हद्दवाढ क्षेत्रामध्ये 20 बागा प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यातल्या काही बागा आपल्याकडे ऑलरेडी डेव्हलप झालेल्या आहेत. शाहूपुरी गेला, रांगोळी कॉलनी जर गेला तर आपली एक बाग ऑलरेडी तिथं डेव्हलप झाली. इंडोर तिथं तुमचं बास्केटबॉल ग्राउंड झालेलं आहे. त्याचबरोबर आपण स्विमिंग पूलचं तिथं काम चालू केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या सुविधा आहेत तर ह्या सुविधांसाठी पण सगळ्यात महत्वाचं आहे की त्यातून ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट चालू करता तर त्याचा मेंटेनन्स म्हणजे मला तोच खरं तर महत्वाचा मुद्दा परत एकदा तुम्ही ऐरणीवरती आणलेला की सातारा नगर परिषदेच्या ज्या मालमत्ता आहेत त्याच्या माध्यमातून जो निधी ऍक्च्युअली मिळणं गरजेचं आहे. कारण की मेंटेनन्सचा खूप महत्वाचा मुद्दा सर तुम्ही सांगितलेला आहे. या बजेटच्या अनुषंगानं नेमकं जो निधी येतो शासनाचा त्याच्या माध्यमातून पहिलं तर व्यवस्थापन करावं लागत असेल, दुसरं नगरपालिकेचं स्व उत्पन्न असेल, त्या अनुषंगाने खरं तर बजेटमध्ये तरतुदी होतात. काय नेमकं एक गोष्ट स्पष्ट सांगतो अगदी की ज्या वेळेला निधी येतो तर त्या निधीच्या वितरणावरचा जो राजकीय प्रभाव जो असेल तो पहिला तुम्हाला काढावा लागेल. जो राजकीय प्रभाव म्हणजे कसं की भाजपचे जे नगरसेवक आहेत, जे नगरसेवक असतात आणि जे हस्ते पर हस्ते वेगळ्या माध्यमातून ठेकेदार असतात, जे कागदावर दिसत नाही आपल्याला, जे ठेकेदार असतात ह्यांच्याकडनं जी कामं केली जातात की अमुक काही कामं या गटाची, अमुक काही कामं त्या गटाची, तर त्या गटाला ठेकेदार शेवटी आपल्याला कामं करून घ्यायची, पण ती दर्जेदार कशी होतील याच्यावर जास्त फोकस दिला पाहिजे. कारण त्या कामांचं रिप्रेझेंटेशन करून आपण पुढचा निधी राज्य शासनाकडनं आणणार आहोत. हा, मी म्हणूनच तुम्हाला का विचारलं, कारण की मुद्दा असा आहे की आपल्याला ज्यावेळेस काम करायचे सातारकरांच्या हिताचं, त्यांना ज्या प्रायमरी सेवा सुविधा आहेत, ज्या मॅन्डेटरी आहेत, त्या देत असताना मुळात जे कंत्राटी पद्धतीनं काम होत आहे तर त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो. पण कामाच्या गुणवत्तेचं काय, हा नेहमीच नागरिकांकडचा रोष येतो. तर त्याबद्दल काय सांगा? कामाची गुणवत्ता आपल्याला ही राखावीच लागणार आहे. त्याच्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतंत्र एक विभाग आहे, त्याचबरोबर नगररचना विभाग तिथं आहे. या 2 नगररचना विभागानं तर पुढच्या 10 वर्षाचा आराखडा समोर ठेवून कुठल्या ठिकाणी काय असावं, म्हणजे मोकळ्या जागांचा विकास कसा करायचा, मोकळी जागा जर आपल्याला डेव्हलप करायची, ती खाजगी जर असेल तर ती विकत कशी घ्यायची, त्या मालकाला TDR कसा द्यायचा, ह्याचे नियोजन हे नगर विकासने करायचं असतं. सार्वजनिक बांधकाम विभागानं क्वालिटी कंट्रोल आहे,
हा विभाग आहे, दर्जा सांभाळणारा विभाग आहे. त्यामुळं सगळ्यात महत्वाची जबाबदारी ही बांधकाम विभागाचीच असते. बांधकाम विभागाच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत राज्य शासनाकडनं, जी आपल्याला अनुदानं येतात आणि जी मोठी कामं चालू आहेत, ज्याला आपण भांडवली खर्च करतो, म्हणजे लायबिलिटी आणि लिक्विडिटी हे दोन विषय आहेत, मालमत्ता आणि चलसंपत्ती म्हणजे पैसा. कारण आपण ते कर्ज घेतलेलं असतं कुठेतरी, वर्ल्ड बँकेकडनं असेल किंवा वित्त आयोगाकडनं आलेलं अनुदान असेल, त्याचा आपल्याला कुठेतरी हिशोबही द्यायचा आहे आणि ते कर्ज फेडायचंय सुद्धा. त्यामुळे ते जे काम होईल ते किती चांगलं होईल तर त्याचा क्वालिटी कंट्रोल बांधकाम विभागाने सांभाळायचा आहे. मुख्य अभियंता जे आहेत त्यांनी सांभाळायचं आहे. सर, आता सातारा नगर परिषदेचं रौप्य महोत्सवी किंवा म्हणजे आता 100 वर्षाकडे आपली वाटचाल सुरू झाली, म्हणजे नेमकं किती झालेले, कुठले? साधारण 150 वर्ष. 150 वर्ष. सर, मला सांगा की सातारा नगर परिषदेची 150 वर्षाची वाटचाल आता सुरू झालेली आहे. पुढे गेलो आपण. हा, म्हणजे त्याच्याही पुढे गेलेलो आहे. तर एकूण आताचं काय बजेट, म्हणजे आपण काय म्हणूया की नेमकी नगर परिषद आता आपली तोट्यामध्ये आहे की व्यवस्थित आहे? काय नेमकं आत्ताचं चित्र? नगरपालिका सेवा आता ज्या सुरू आहेत त्या तोट्यामध्ये आहेत. त्या तोट्यांचा विचार आपल्याला जाणीवपूर्वक करावा लागेल. आणि गेल्या 4 वर्षामध्ये जे प्रशासकीय बजेट झालं 21 डिसेंबर 2021 ते आजच्या तारखेला 27 तारखेला आपलं बजेट सादर होईल. या 4.5 वर्षामध्ये जे बजेट झालं त्या बजेटमध्ये काय काय तरतुदी झाल्या, त्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांसाठी आपण काय काय तरतुदी केल्या. म्हणजे 2 वर्षापूर्वी अजिंक्यतारा किल्ल्यासाठी आपण 50 लाख रुपये ठेवले होते. आता यावेळेला अजिंक्यतारा किल्ला आपल्या हद्दीमध्ये आलेला आहे. तिथं 50 वेळा वनवा लावला जातो. जाळ रेषा काढायचं वन विभागाचं जरी काम असलं तरी त्याच्यावरचा मेंटेनन्स जो आहे, त्याची देखभाल दुरुस्ती ती आपली आहे. मग त्या अशा ज्या घटना आहेत, अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपला खर्च करावा लागतो. आणि माझं म्हणणं परत तेच आहे की आरोग्य आणि पाणी पुरवठा ह्या सेवा आपल्याला प्रॉफिटमध्ये आणाव्या लागतील. ठीक आहे, सेवा आहे त्यातून उत्पन्न येणार आहे, पण ते प्रॉपर उत्पन्न इन लाईन ऍक्शन कसं येईल चांगल्या पद्धतीनं. समजा माझ्याकडे एक 15,000 कनेक्शन आहेत, तर त्या 15,000 कनेक्शनचं एक साधारण 10 कोटी रुपये उत्पन्न येणार हे मला माहिती आहे. तर ते 10 कोटी रुपये वसूल झालेत का? आणि जर झाले नसतील तर थकबाकी कुठे राहिली, ती का वसूल झाली नाही? उद्दिष्टाच्या 140-50% वसुली करणारे अधिकारी आपल्याकडे होते, त्याचा इतिहास आपण घडवलेला आहे. असं होतं की बऱ्याच वेळा काही राजकीय दबाव आणला जातो आणि त्याचा थेट परिणाम कामगारांच्या मानसिकतेवर होतो, त्याचबरोबर वसुलीवर होतो आणि आपल्या नगरपालिकेच्या तिजोरीवर होतो. म्हणजे सर्वसामान्य आणि धनदांडगे असा तो कदाचित वादविवाद असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की आपल्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता आपण ठेक्याने दिलेल्या असतात, ठेका संपून जातो तरी त्या मालमत्ता आपल्याला ताब्यात मिळत नाहीत. आपलं मंगल कार्यालय जे आहे, सातारा नगरपालिका मंगल कार्यालय अजूनही आपल्या तांत्रिक दृष्ट्या आपल्या ताब्यात नाही. बोला. मंगल कार्यालय म्हणजे ज्यावेळेला तुम्ही अग्रीमेंट करता तेव्हा ते कमीत कमी 3 वर्षाच्या करारातून देणं गरजेचं आहे. मागं काही असे ठराव झाले की त्यांना 10 वर्ष त्याला विशेष परवानगी लागते. सर, काही मालमत्ता देखील आहेत की जे 100-99 वर्षाच्या करारावर दिलेल्या आहेत, त्याचं देखील कुठेही विचार होत नाही. ज्यावेळेला तुम्ही मोठ्या लायबिलिटी ज्या म्हणजे मालमत्ता आहेत दीर्घ करारानं देता मुदती, तर त्याच्या अगेन्स्ट येणारा महसूल हा कमी तर नाही येणार, तो व्यवस्थित येतोय का नाही हे व्यवस्थापनाचं काम आहे, हे आस्थापनेचं प्रशासनाचं काम आहे. आणि त्या दृष्टीनं लेखा विभाग अतिशय अलर्ट असला पाहिजे. म्हणजे लेखा विभाग याचं एक स्वायत्तता वेगळीच आहे. त्याच्यासाठी लेखा परीक्षक पण आहे. म्हणजे आपल्याकडं सहाय्यक संचालक लेखा वर्ग 1 म्हणजे पद वर्ग 1चे अधिकारी आहेत, आपली आस्थापना वर्ग 3ची. तरी सुद्धा वित्त विभागाच्या संचालकांना फायनान्स विभागानं मधल्या काळात काही वर्ग 1चे आपल्याकडं लेखा परीक्षक पाठवले होते. ही त्यांची कामं आहेत की आपण कुठं चुकतोय, काय कमी पडतंय, तोटा, आपण तोट्यात का जातोय. तोट्यात अशासाठी जातोय की पाणी पुरवठा विभाग आम्हाला बोगस नळ कनेक्शन बंद करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये परत राजकीय दबाव, परत त्याच्यावरनं नाही, आपण कोणाला पाणी देऊ नका असं म्हणत नाही. ते कनेक्शन प्रॉपर वैध पद्धतीनं दिलं गेलंय का एवढं तपासणं, आणि त्यानं वर्षभरात जेवढं पाणी वापरलंय, किती गॅलन पाणी वापरलंय, त्याला आपण बायोमेट्रिक करतोय. मीटर बसवलेले आहेत ऑलरेडी, मीटर बसवलेत, पण ते कामही अजून पूर्ण झालेलं नाही. ज्या दिवशी सगळे मीटर पूर्ण बसतील त्याचं एक काउंटिंग होईल
आणि मग एक राऊंड फिगर आपल्या समोर येईल की एक 20 कोटी रुपये आपल्याला त्यातून उत्पन्न मिळणार. हे पाण्याचं तर आपल्याला हे प्रिस्क्राईब करावं लागेल की आपल्याला महसूल कोर उत्पन्न म्हणजे स्वतंत्र नगरपालिकेचं केवळ नगरपालिकेचं उत्पन्न हे निर्धारित करावं लागेल. आणि त्यासाठी उद्दिष्टपूर्ती आपलीच 60-70 कोटी पाहिजे, तर आपण कुठं 50 कोटी 55 कोटीच्या जवळपास जाऊ. लोकवर्गणीचा आपल्याला जो नेहमी प्रश्न पडतो की आपल्याला 15-20 कोटी रुपये घ्यायचे, परत आपल्याला कुठून तरी कर्ज काढावं लागतं. म्हणजे एका ठिकाणचा खड्डा मुजवण्यासाठी आपल्याला दुसरीकडे खड्डा करावा लागतो. सर, मला आता अजून एक महत्वाचं आहे की सातारा शहराची हद्दवाढ झाली, साताऱ्याचं नागरिकीकरण होतंय, यामध्ये गांभीर्यानं ज्या समस्या आपल्याला सामोर येतात त्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जो अद्यापही सुटलेला नाहीये किंवा त्याच्यासाठी महत्वपूर्ण भूमिका घेतलेल्या आहेत. STP प्लांटसाठी जागा मिळाली, तिथे काही प्रमाणात काम देखील सुरू आहे. दुसरा पार्किंगचा मुद्दा आहे. काय अनुषंगानं बजेटमध्ये ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत की ज्या खरं तर आता आपल्याला पुरस्कार देखील मिळालेला आहे, मात्र त्याच्या संदर्भात जर आपण पाहिलं असता तर ह्या गोष्टी कुठे आहेत आपल्याकडे? नाही, मुळात सांगू का की आपण नगरपालिका ज्या पद्धतीनं काम करते ना, तर याचं एक मायक्रो प्लॅनिंग झालं पाहिजे. म्हणजे अमुक तमुक कोणतरी एक मोठा ठेकेदार असतो, तो कोणाच्या तरी संपर्कातून आलेला असतो आणि मग ज्याच्या संपर्कातून आलेला असतो त्याचं प्रभाव क्षेत्र राहतं. मग त्यांच्या ज्या काही कुरघोड्या आउट ऑफ द बॉक्स चालतात त्याचा कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. भुयारी गटार योजनेचं हेच झालेलं आहे. सांडपाणी प्रकल्प जो झाला आपला, तर त्याचे जे चेंबर बसवण्यात आले ते चेंबर किमान 6 फूट खाली पाहिजे होती, जमिनीच्या खाली. ते 4-4 फुटावरच करण्यात आलेले. बऱ्याच ठिकाणी सातारा तुम्ही बघा, बरेचसे चेंबर रस्त्याचे डांबरीकरण करताना उघडे पडलेले. म्हणजे ज्या पद्धतीनं काम व्हायला पाहिजे ना, मी तेच सांगतो परत की मोठ्या विकास योजनांची कामही क्वालिटी कंट्रोल तपासला गेला पाहिजे, तो होत नाही आपल्याला. म्हणजे आपल्या नगरपालिकेचं जे काम आहे हे आरंभशूरपणा आहे. मी परत तेच सांगतो, आरंभशूर म्हणजे मोठ्या उत्साहात त्याचं प्रेझेंटेशन होतं, बरोबर, शेवटच्या टोकाला ती योजना जाईपर्यंत त्याचं सगळं अवसान गाळलेलं असतं. खरं तर नेत्यांकडे दूरदृष्टी आहे, ते चांगल्या पद्धतीनं काम करतायत. त्यांच्या संकल्पनेतून अनेक प्रकल्प चांगले सातारवासियांसाठी झाले, जसं की कासची उंची वाढवणं असेल, तिथलं व्यवस्थापन इतकं सुरेख झालेलं आहे. दुसरी गोष्ट आता शाहूनगरच्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं होणार आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की आता आपण जो बोलतोय सांडपाणी व्यवस्थापनाचं, त्याचं काम म्हणजे सुरू आहे, अजून पूर्णत्वाकडे गेलं नाही. ग्रेड सेपरेटर सारखा महत्वाकांक्षी प्रकल्प झाला, पण तिथं देखील देखभाल दुरुस्ती च्या अनुषंगानं वानवा पाहायला मिळते. काय सांगाल या सगळ्या गोष्टींकडे? म्हणजे नेत्यांची दूरदृष्टी, मात्र कर्मचारी असतील किंवा पालिकेचे संबंधित ज्यांच्याकडे दायित्व आहे, पूर्वी ग्रेड सेपरेटरचं जर उदाहरण घेतलं तर बांधकाम विभागाकडे होतं, मात्र ते हस्तांतरित झालं नगरपालिकेकडे. अद्याप देखील तिथं लाईट नसते, तिथं कचरा साठतो, पावसाळ्यात पाणी गळतं, वाहतूक शाखेला रस्ते बंद करावे लागतात, अजूनही महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करतात. काय सांगाल? कसं आहे की खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे साताऱ्याचे जरी असले, म्हणजे दोघंही नेतृत्व हे साताऱ्याचं स्वयंभू आहे, छत्रपती घराण्याचे वंशज आहेत, प्रचंड दूरदृष्टी आहे. पण त्यांच्याकडं एक खासदार उदयनराजे आहेत, त्यांच्याकडं सातारा लोकसभा ते प्रतिनिधित्व कशाचं करतात, सातारा लोकसभा मतदारसंघात. त्यांच्याकडे ती जिल्ह्याची जबाबदारी आहे. केंद्राकडनं माझ्या जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी आणण्याच्या दृष्टीनं त्यांचं नियोजन. आपण त्यांच्या कित्येक जलमंदिरवर येणाऱ्या प्रेस नोट आपण केलेल्या आहेत, आपण बातम्या केलेल्या आहेत. तर त्यांच्या पुढे सातारा जिल्हा आणि त्यातल्या माझ्या 17 ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे याचं उद्दिष्ट आहे. दुसरीकडे आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले जे सातारा आणि जावली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. सातारा शहर त्यांच्या मतदारसंघात येतं. साहजिक त्यांचं पण तेच म्हणणं आहे की माझ्या विधानसभा मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मला निधी आणण्यासाठी राज्यातून त्या दृष्टीने ते प्रयत्न करतात. महाराष्ट्राचे 5 विभाग आहेत, उपविभाग आहेत, म्हणजे प्रादेशिक जर काढले तर आपण पुणे विभागामध्ये येतो. तर त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या प्रचंड आहेत. हो, सातारा नगरपालिकेमध्ये आपण नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक हे त्या नगरपालिकेचे विश्वस्त म्हणून निवडून दिलेले आहेत. ही त्यांची जबाबदारी. तुम्ही उठसूट प्रत्येक वेळेला उठणार, महाराजांना म्हणजे उदयनराजेंकडे जाणार, शिवेंद्रसिंहराजेंकडे जाणार, मार्गदर्शन ते तुम्हाला नक्की करणार. जिथं अडतंय तिथं मार्गदर्शन म्हणून घ्यायला तुम्ही नक्की जा. पण नगरपालिकेचं धोरण त्यांच्या मार्गदर्शनानं नागरिकांना सुसह्य कसं राहील
ह्याचं ह्याची दायित्व मांडणी झाली पाहिजे. खरं. ठेकेदारासाठी कामं काढायची आणि ठेकेदारासाठी